नमस्कार. आजच आम्ही कूर्ग इथल्या एक मारुती मंदिरात जाऊन आलो. अतिशय सुंदर मूर्ती आहे, चांदीची मूर्ती आणि दास मारुती. सगळा त्याच्या गदा, त्याची रुईच्या पानांचे हार आणि सगळं वातावरण इतकं सुंदर होतं. आणि म्हणून मला समर्थांचे 3 मारुती आठवले. समर्थांनी 3 मारुती स्थापन केले, एक दास मारुती, एक वीर मारुती आणि एक प्रताप मारुती. मग दास मारुती म्हणजे काय? तर ज्याच्याकडे नम्रता आहे, लीनता आहे, दास्य करण्याची इच्छा आहे, तो दास मारुती. वीर मारुती म्हणजे ज्यांनी द्रोणागिरी पर्वत हातामध्ये धरलेला आहे, एक पाय वीरासनामधला आहे आणि पुच्छ पाठीमध्ये वळलेलं आहे. आणि प्रताप मारुती म्हणजे भव्य मूर्ती असणारी अशी ही प्रताप मारुतीची मूर्ती, की ज्याच्यामध्ये सामर्थ्य, पराक्रम असं आहे. असा हा प्रताप मारुती. एकदा शिक्षक आपल्या वर्गामध्ये ह्या तिन्ही मारुतींचं कथावर्णन करत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना विचारलं की तुम्हाला कुठला मारुती आवडतो? तेव्हा कोणी वीर मारुती, कोणी प्रताप मारुती अशी उत्तरं दिली. पण एका विद्यार्थ्याने मात्र दास मारुती असं सांगितलं. त्यावर शिक्षकांनी विचारलं की का रे बाबा, तुला दास मारुती का आवडतो? तेव्हा तो म्हणाला की दास झाल्याशिवाय वीरत्व येत नाही आणि वीरता आल्याशिवाय प्रताप करता येत नाही. म्हणजेच आपण लीन झाल्याशिवाय आपल्यामध्ये सामर्थ्य येत नाही. आणि हे सामर्थ्य येण्यासाठी आपल्याला मारुतीची उपासना करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ह्यासाठीच म्हणजे शक्ती ही पाहिजेच, पण त्याच्याबरोबर लीनतासुद्धा असायला पाहिजे. हेच आपल्याला समर्थ सांगतात. जय जय रघुवीर समर्थ.